Hello everyone. So from today we are going to start electrochemistry. This one is the first lecture from electrochemistry. We are going to conduct series of electrochemistry. आपण काय करणार आहे पहा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची सिरीज कंडक्ट करणार आहे. ओके आणि या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या सिरीज मधले हे फर्स्ट लेक्चर आहे. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री लेक्चर नंबर 1. Okay. Now in today's lecture we are going to study introductory part. आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त इंट्रोडक्टरी पार्ट स्टडी करणार आहे. ओके सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री. So electrochemistry, it is the branch of physical chemistry. Okay, in case of chemistry there are three branches: physical chemistry, organic chemistry and inorganic chemistry. Okay, so among these three main branches, electrochemistry, it is the branch of physical chemistry which deals with the interrelation between chemical changes and electricity. So what is meant by interrelation between chemical changes and electricity? So by studying electrochemistry we can study conversion of chemical energy into electrical energy and vice versa. Vice versa म्हणजे काय? We can also convert electrical energy into chemical energy. So electrochemistry, it is the branch of physical chemistry which deals with the conversion of chemical energy into electrical energy and vice versa, that is electrical energy into chemical energy. So in our day-to-day life we observe number of cells, and in this number of cells mostly chemical energy is converted into electrical energy. Now see, आता समजा आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करण्यापूर्वी याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते अगोदर स्टडी करूया. सो ॲप्लिकेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता पहा, हू वर्क्स फॉर द प्रोग्रेस ऑफ कंट्री. एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये कोण कोण वर्क करतं, और व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ कंट्री. किंवा एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, हू वर्क फॉर द प्रोग्रेस ऑफ दॅट कंट्री. म्हणजे एखाद्या देशाची जेव्हा प्रगती होते तेव्हा त्यासाठी कोण कोण वर्क करतं पहा. सायंटिस्ट, फार्मर्स, बरोबर आहे, वर्कर्स, इंजिनियर्स, डॉक्टर्स अँड मेनी मोर्स. ओके, परंतु या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, that is a machines. So machines play very important role in the progress of that country. We cannot progress without machines. Machine शिवाय आपण प्रोग्रेसच करू शकत नाही, बरोबर आहे. सो व्हॉट इज मीन बाय मशीन. मग मशीन म्हणजे काय? ओके, तुम्हाला आठवतं का पहा, काही वर्षांपूर्वी किंवा रिसेंटली तुम्ही एखादी मूवी पाहिली असेल, 3 इडियट्स. त्यामध्ये आमिर खान मशीनची डेफिनेशन काय सांगतो पहा. A machine is anything that reduces human efforts. A machine is anything that reduces human efforts. For example, we are surrounded by number of machines: fan, mixer, calculator, mobile, laptop, etc. Everything is machine. अगदी आमिर खानच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर पहा, पेनच्या निप पासून पॅन्टच्या जिप पर्यंत सगळे काय आहे? मशीन. ओके, सो आता या ज्या मशीन्स आहेत, या मशीन्स वर्क करण्यासाठी काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड असणार आहे, बरोबर आहे. सम एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द मशीन्स, फॉर द वर्किंग ऑफ मशीन्स. आणि मग ही एनर्जी आपण कशामधून मिळवतो? इन द फॉर्म ऑफ पेट्रोल, आयदर इन द फॉर्म ऑफ डिझेल, ओके, आयदर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आता पहा, अशा सगळ्याच मशीन्स पर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करून नेऊ शकत नाही. सम मशीन्स आर मोबाईल. काही मशीन्स मोबाईल असतात, म्हणजे आपण आपल्या बरोबर घेऊन फिरतो. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर, फॉर एक्झाम्पल मोबाईल, फॉर एक्झाम्पल लॅपटॉप, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स इथपर्यंत पोहोचू शकता का? नाही. मग अशा मशीन्ससाठी आपल्याला काय यूज करावे लागतात? डिफरंट सेल्स. फॉर एक्झाम्पल पहा, ड्राय सेल, लीड ॲक्युम्युलेटर सेल. ओके, आता हे जरी केमिकल नेम मी तुम्हाला सांगत असलो तरी हे सेल्स तुम्हाला माहिती आहेत.
फॉर एक्झाम्पल ड्राय सेल म्हणजे कोणता, आपण जो पेन्सिल सेल यूज करतो पहा, पेन्सिल सेल फॉर एक्झाम्पल पहा, कोणती कंपनी आहे, एव्हरीडे, निप्पो, ओके इट्सेट्रा. लीड एक्युम्युलेटर सेल आपण घरामध्ये इलेक्ट्रिसिटीसाठी पहा मोठ्या बॅटरी यूज करतो, दीज आर द लीड एक्युम्युलेटर सेल. किंवा फोर व्हीलरमध्ये, टू व्हीलरमध्ये ज्या बॅटरीज असतात त्या कोणत्या असतात, लीड एक्युम्युलेटर सेल. मग ब्रँड नेम कंपनीचे तुम्हाला माहिती असतील, ॲटोबॅट, एक्साइड. ओके, सो वी यूज सेल्स और बॅटरीज फॉर द वर्किंग ऑफ मशीन्स. आणि मग या इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये पहा, आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्समध्ये आपण काय करणार आहे पहा, नंबर ऑफ बॅटरीज, नंबर ऑफ सेल्स स्टडी करणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, दिस वन इज द ड्राय सेल, हा ड्राय सेल आहे. ॲक्च्युली ड्राय सेलचं हे ॲक्च्युली वर्किंग डायग्राम आहे. प्रत्यक्षामध्ये ड्राय सेल पहा, एव्हरीडे इज अ ड्राय सेल. हे ड्राय सेलचं एक्झाम्पल आहे, येतं लक्षामध्ये. देन दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द इलेक्ट्रोकेमिस्ट्री. पहा, आपण जे काही मोबाईल्स यूज करतो, देन सोलार लाईट्स यूज करतो, देन टॅब किंवा लॅपटॉप्स यूज करतो, कम्प्युटर यूज करतो, इलेक्ट्रॉनिक बाईक्स यूज करतो, कॅमेराज यूज करतो. या ज्या मशीन्स आहेत, या मशीन्स रन करण्यासाठी, या मशीनला वर्क करण्यासाठी काय रिक्वायर्ड असते, एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर दॅट मशीन्स, अँड दिस एनर्जी it is utilized from the different cells or different batteries. So these are the applications of electrochemistry. So इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा प्रवास आपल्याला जर सोपा करायचा असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक जर आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यायचा असेल, तर यासाठी इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपल्याला बेसिक कन्सेप्ट अगोदर काय करावे लागतील, क्लिअर करावे लागतील. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करण्यासाठी फर्स्ट 11मध्ये झालेला जो कन्सेप्ट आहे दॅट इज रेडॉक्स रिॲक्शन. हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपल्याला अगोदर काय करावा लागेल, समजून घ्यावा लागेल, तो कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल, तर आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा प्रवास हा सोपा होईल. ओके, आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा प्रवास सोपा करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला माहिती असले पाहिजे. सो व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन. ओके, आता पहा, नावामध्येच आहे, रेडॉक्स मीन्स RED, री फॉर रिडक्शन, ओके, अँड OX फॉर ऑक्सिडेशन. सो रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन and reduction reaction takes place simultaneously, these reactions are called as a redox reaction. ओके, मग आता इथं आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय हे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. सो फर्स्ट बेसिकली व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. ओके, सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. So oxidation, it is the process in which there is a loss of electrons takes place. Oxidation, it is a process in which there is a loss of electron takes place. So for example, sodium, it having electronic distribution 281. आता पहा, तुम्हाला 10 सायन्सला ऑक्टेट रूल किंवा 11th मध्ये ऑक्टेट रूल झाला होता. अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, an species or an element, it gets stable when it is having 8 electrons in its outermost cell. एखादा स्पेसिस, एखादा सबस्टन्स, एखादा एलिमेंट केव्हा स्टेबल होतो, त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर. आता इथं पहा, सोडियम जर आपण कम्पेअर केला, इन केस ऑफ सोडियम देर इज 1 इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट सेल, अँड देअरफॉर फॉर गेटिंग स्टॅबिलिटी सोडियम लूज दिस 1 इलेक्ट्रॉन. सोडियम स्टेबल होण्यासाठी काय करेल, 1 इलेक्ट्रॉन काय करेल, लूज करेल, आणि इथं तुम्हाला काय मिळेल, Na+ आयन मिळेल. सो वेन सोडियम इट लूज इलेक्ट्रॉन, इट फॉर्म Na+ आयन. आता इथं 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन काय मिळेल पहा, 2,8. ओके, आता आपण रिडक्शन रिॲक्शनची डेफिनेशन अगोदर पाहूया आणि एक्झाम्पल कम्पेअर करूया. सो व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, द प्रोसेस ऑफ गेन ऑफ 1 or more electrons. The process of gain of 1 or more electrons is called as a reduction. For example, chlorine having electronic distribution 287. आता पहा,
क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉर गेटिंग स्टॅबिलिटी, क्लोरीनला जर स्टेबल व्हायचं असेल तर क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल प्रमाणे किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत. सो देअरफॉर क्लोरीन इट गेन्स 1 इलेक्ट्रॉन अँड इट फॉर्म Cl minus ion, and now electronic distribution is 288. ओके पहा, आता जर समजा रेग्युलरली इथं क्लोरीन नसता, फॉर एक्झाम्पल पहा, दिस वन इज सोडियम, हा सोडियम आहे, अँड दिस वन इज क्लोरीन. जर समजा इथं क्लोरीन नसता, हा क्लोरीन जर समजा इथं नसता आणि सोडियमला इलेक्ट्रॉन लूज करायचा असता तर हे इझिली झालं नसतं. We must supply some amount of energy for loss of electron from sodium. इथं जर क्लोरीन नसता आणि जर सोडियमला इलेक्ट्रॉन लूज करायचा असता तर सोडियमने इलेक्ट्रॉन इझिली लूज केला नसता, बिकॉज इट रिक्वायर्स सम एनर्जी. त्या केसमध्ये त्याला काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागली असते. आपण त्या केसेसमध्ये काय म्हटलं होतं बा, आयनायझेशन एन्थाल्पी और आयनायझेशन एनर्जी. So it is the minimum amount of energy required to remove last electron from isolated gaseous atom. बरोबर आहे. पण इथं मात्र काय होतं पहा, इन दिस केस इथं क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी अवेलेबल असल्यामुळं, हा जो क्लोरीन आहे हा इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी अवेलेबल असल्यामुळं हा सोडियम काय करतो, स्पॉन्टेनियसली इलेक्ट्रॉन लूज करतो. इट लूज इलेक्ट्रॉन स्पॉन्टेनियसली विदाउट सप्लाइंग एनर्जी. सोडियमला एनर्जी सप्लाय न करता तो सोडियम काय करतो, स्पॉन्टेनियसली ऑन इट्स ओन इलेक्ट्रॉन लूज करतो, आणि सोडियमनं जो लूज केलेला इलेक्ट्रॉन आहे हा क्लोरीन काय करतो, क्लोरीन गेन करतो. सो द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. नॉर्मली ऑक्सिडेशन होण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, परंतु या केसमध्ये मात्र इथं इलेक्ट्रॉन गेन करणारी स्पेसिस अवेलेबल असल्यामुळं इथं ही प्रोसेस कशी होईल, स्पॉन्टेनियसली होईल. सो द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन, वाईल इन केस ऑफ क्लोरीन, क्लोरीन गेन्स इलेक्ट्रॉन. क्लोरीन काय करतोय पहा, इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतोय. क्लोरीन गेन्स इलेक्ट्रॉन अँड द प्रोसेस ऑफ gain of one or more electron, it is called as a reduction. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, रिडक्शन म्हणतोय. सो इन दिस केस, in case of sodium and chlorine, this process takes place spontaneously. This process takes place easily. आता spontaneous process म्हणजे काय, the process which takes place on its own without any external influence or without any external force. बाहेरून कोणत्याही प्रकारची मदत न घेता जी प्रोसेस नॅचरली होते त्याला आपण काय म्हणतोय, स्पॉन्टेनियस. ओके, फॉर एक्झाम्पल फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. पहा, आपल्या घराच्या वरती सिंटेक्स टँक असतो, पाण्याची टाकी असते, आणि त्याच्यावरून खाली बाथरूममध्ये आपल्याला पाणी इझिली मिळतं. त्यासाठी आपल्याला काही एक्सटर्नल फोर्स किंवा एखादी मोटर वगैरे जोडावी लागत नाही. ही प्रोसेस कशी आहे, स्पॉन्टेनियस. ही प्रोसेस कशी आहे, नॅचरल. तसं इथं सोडियमनं इलेक्ट्रॉन लूज केला. कसा लूज केला, स्पॉन्टेनियसली. कशामुळं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस क्लोरीन. क्लोरीन प्रेझेंट असल्यामुळं. जर हा क्लोरीन नसता तर ही प्रोसेस स्पॉन्टेनियसली झाली नसती. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय करणार आहे पहा, अशा प्रकारच्या स्पॉन्टेनियस प्रोसेस यूज करून, अशा प्रकारच्या स्पॉन्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या प्रोसेस यूज करून आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉन फ्लो करणार आहे. इलेक्ट्रॉन फ्लो करणार आहे. आता इथं इलेक्ट्रॉन कुठून कुठं फ्लो झाला, फ्रॉम सोडियम टू क्लोरीन. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉन फ्लो करणार आहे. आणि मग जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतील, पहा बेसिक सायन्समध्ये तुम्ही स्टडी केलाय, जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तेव्हा त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय फ्लो होतो, करंट फ्लो होतो. ओके, अँड इन दिस वे वी कॅन ऑब्टेन करंट. करंट मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम केमिकल एनर्जी. आणि या प्रकारे आपण काय करणार आहे, या टॉपिकमध्ये केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहे. सो बेसिक कन्सेप्ट आपण जेव्हा स्टडी करतो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची, तेव्हा आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन स्टडी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण थोडंसं डीपमध्ये रिडॉक्स रिॲक्शन पुन्हा एक वेळा स्टडी करूया पहा. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? Oxidation, it is the process which involves loss of electrons. फॉर एक्झाम्पल सोडियमचं एक्झाम्पल तर आपण आता पाहिलंच होतं पहा. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियमचं एक्झाम्पल पाहूया. मॅग्नेशियम इट लूजेस 2 इलेक्ट्रॉन
to form Mg+2 ions. Okay, one more example, Fe+2 ion, it loses 1 electron to form Fe+3 ion. आता या दोन रिॲक्शन जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केले असतील, सो वेन वी ऑब्झर्व दिस रिॲक्शन्स केअरफुली, वी ऑब्झर्व दॅट इन बोथ द रिॲक्शन्स देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. There is a loss of electron takes place, and the process which involves loss of one or more electron is called as a oxidation, or it is also called as a de-electronation. It is also called as a de-electronation. आता एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये ती रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करू शकता, तर त्या स्पेसिसचा इथं जो चार्ज आहे त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन नंबर, तो ऑब्झर्व करा. पहा इथं मॅग्नेशियम वरती कोणताच चार्ज नाही, मीन्स देर इज अ झिरो चार्ज, दॅट इज न्यूट्रल. आणि तुम्ही इथं जर चार्ज कम्पेअर केला देन दिस चार्ज इज +2, तर चार्ज कोणता आहे +2. मीन्स ऑक्सिडेशन नंबर चेंजेस फ्रॉम 0 टू +2, मीन्स ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. तुम्ही इथे कम्पेअर करा, इन केस ऑफ सेकंड रिॲक्शन Feचा ऑक्सिडेशन नंबर आहे +2, दिस वन इज द फेरस आयन. हा कोणता आयन आहे, फेरस, बरोबर आहे. अँड नाऊ Fe+3, इथं मात्र काय मिळाला, Fe+3 हा कोणता आयन आहे, फेरिक. ओके, सो ऑक्सिडेशन नंबर चेंजेस फ्रॉम +2 टू +3, मीन्स इन दिस केस ऑल्सो ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. या केसमध्ये पण काय झालं पहा, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. सो द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. आता इथं ऑक्सिडेशन एक्सप्लेन केल्यानंतर मी लगेच इथं काय करतो, मी रिड्युसिंग एजंट पण एक्सप्लेन करतो. सो व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग एजंट. आता पहा, द सबस्टन्स ऑर द स्पेसिस विच कॅन लूज वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. The substance or the species which can lose one or more electron is called reducing agent, or it is also called as a reductant. पहा, असा जो सबस्टन्स आहे किंवा जी स्पेसिस आहे की जी काय करते, एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करते. मग इथं पहा, इन दिस केस मॅग्नेशियमने काय केलं, इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले, बरोबर आहे. फेरस आयन्सने काय केले, 1 इलेक्ट्रॉन लूज केला. सो इन दिस केस magnesium and Fe+2 ion, these are reducing agent, त्यालाच आपण काय म्हणतोय, रिडक्टंट. सो दीज आर रिडक्टंट. थोडक्यात पहा, मी तुम्हाला ट्रिक सांगतो मराठीमध्ये. काय ट्रिक आहे पहा, ज्याचे ऑक्सिडेशन होते, ज्या स्पेसिसचे ऑक्सिडेशन होते त्या स्पेसिसला आपण काय म्हणणार आहे, रिडक्टंट. ज्या स्पेसिसचे ऑक्सिडेशन होते त्या स्पेसिसला आपण काय म्हणतोय पहा, इट इज अ रिडक्टंट. ओके, सो ऑक्सिडेशन अँड रिडक्टंट दीज आर फॅमिलियर विथ इच अदर. हे दोन्ही एकमेकाबरोबर फॅमिलियर आहेत. नाऊ नेक्स्ट प्रोसेस इज रिडक्शन. द प्रोसेस ऑफ गेन ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज रिडक्शन. सो द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स गेन ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. पहा, फॉर एक्झाम्पल अगेन सेम, क्लोरीन इट गेन्स 1 इलेक्ट्रॉन अँड इट फॉर्म Cl-. आता या केसमध्ये पहा, क्लोरीन जेव्हा इलेक्ट्रॉन गेन करतोय तेव्हा तो Cl- आयन फॉर्म करतोय. मग या प्रोसेसमध्ये क्लोरीन इलेक्ट्रॉन काय केला, गेन केला. अँड देअर फॉर दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोनेशन. एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज इलेक्ट्रोनेशन. आता इथं जर आपण ऑक्सिडेशन नंबर कम्पेअर केला पहा, ऑक्सिडेशन नंबर, तर ऑक्सिडेशन नंबर कम्पेअर केल्यानंतर इथं आपल्याला काय मिळेल पहा, इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर काहीच नाही, म्हणजे काय आहे, इट इज 0, बरोबर आहे. अँड वेन इट गेन्स 1 इलेक्ट्रॉन देन देर इज ऑक्सिडेशन नंबर -1. सो ऑक्सिडेशन नंबर चेंजेस फ्रॉम 0 टू -1, 0 टू -1 मीन्स ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. ऑक्सिडेशन नंबर काय झाला पहा, डिक्रीज झाला. सो इन केस ऑफ रिडक्शन रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. रिडक्शन रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबर काय होतो, डिक्रीज होतो. सो द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. आता इथं जी रिॲक्शन होती हीच रिॲक्शन मी पहा रिव्हर्स मेन्शन करतो. Fe+3 आयन
it gains 1 electron to form Fe+2 ion. So ferric ion gets converted into ferrous ion. So in this process there is a gain of electron takes place, and therefore this one is the reduction process. ओके, आता रिडक्शनला फॅमिलियर काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. पहा, रिडक्शनला फॅमिलियर काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. द सबस्टन्स ऑर द स्पेसीज विच गेन one or more electrons is called oxidizing agent, or it is also called as a oxidant. पहा, जो सबस्टन्स किंवा जी स्पेसीज एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गेन करेल, दॅट स्पेसीज इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. मग पहा, सिंपल ट्रिक पहा, मराठीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्याचे रिडक्शन होते तो काय असतो? तो असतो ऑक्सिडंट. मग तुम्ही इथं जर एक्झाम्पल पाहिलं पहा, या केसमध्ये इथं क्लोरीनचं काय झालं? क्लोरीनचं रिडक्शन झालं, क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन केला, बरोबर का? इथं पाहता या केसमध्ये. त्यानंतर Fe+3 आयनने काय केलं पहा, इथं Fe+3 आयनने पण काय केलं? इलेक्ट्रॉन गेन केला, बरोबर आहे. सो क्लोरीन अँड Fe+3 आयन दीज आर ऑक्सिडंट्स. हे काय आहेत? ऑक्सिडंट्स आहेत. ओके, सो पहा, ज्याचे ऑक्सिडेशन होते तो असतो रिडक्टंट, आणि ज्याचे रिडक्शन होते तो काय असतो? दॅट इज अ ऑक्सिडंट. ओके, सो दिस वन इज द ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ओके, पहा, ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडायझिंग एजंट अपोजिट आहे, रिडक्शन आणि रिड्युसिंग एजंट अपोजिट आहे. ऑक्सिडेशन आणि रिड्युसिंग एजंट फॅमिलियर आहे, सिमिलर टाईप आहे. रिडक्शन आणि ऑक्सिडायझिंग एजंट कसं आहे? सिमिलर टाईप आहे. येतं लक्षामध्ये? सो दॅट वन इज द बेसिक कन्सेप्ट. नाऊ redox reaction. So what is meant by redox reaction? The reaction in which oxidation and reduction reaction occurs simultaneously, then these reactions are called as a redox reactions. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो पहा? redox reaction. आता मी इथे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतो पहा. झिंक solid combines with Cu+2 ions aqueous. इट गिव्स, किंवा पहा थोडंसं आपण पॅटर्न चेंज करूया. ओके, सो मी इथं एक्सप्लेन करतो. झिंक सॉलिड प्लस कॉपर आयन, Copper+2 आयन ॲक्वियस मीडियम आहे. इट गिव्स Zn2+ आयन इन द ॲक्वियस प्लस कॉपर सॉलिड. आता ही रिएक्शन जर आपण केअरफुली ऑब्झर्व केली पहा, ही रिएक्शन केअरफुली ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल पहा? झिंक गेट्स कन्वर्टेड इनटू Zn2+ आयन, बरोबर आहे. मग पहा, आता इथं झिंक सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? Zn2+ आयन ॲक्वियस, बरोबर आहे. आता हे कन्वर्जन केव्हा पॉसिबल आहे? वेन झिंक इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन. वेन झिंक इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन. पहा, रिॲक्शन ॲरोच्या फ्रंट साईडच्या स्पेसीज म्हणजे प्रोडक्ट स्पेसीज यांचा टोटल चार्ज आणि रिॲक्टंट साईडचा टोटल चार्ज सेम यायला पाहिजे. पहा, झिंकचा चार्ज इथं काहीच नाही, म्हणजे काय आहे? 0 आहे, 0. आणि इथं प्रोडक्ट साईडला पहा +2, आणि हे 2 इंटू इलेक्ट्रॉन, 2 इंटू -1 -2, +2 -2 बॅलन्स होईल, 0 मिळेल. ओके, सो in this case zinc loses 2 electron, and as there is a loss of electron takes place, therefore this process is called as a oxidation. या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? ऑक्सिडेशन. म्हणजे पहा, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणती आहे पहा? दिस वन इज द ऑक्सिडेशन प्रोसेस. कोणती आहे? ऑक्सिडेशन. वाय दिस वन इज ऑक्सिडेशन? बिकॉज देर इज अ loss of 2 electrons takes place, and therefore it is a oxidation process. Okay, आता आपण काय करूया? नेक्स्ट प्रोसेस कंपेअर करूया पहा. कन्वर्जन ऑफ Cu+2 आयन्स इनटू कॉपर. आपण Copper+2 आयनचं कन्वर्जन कशामध्ये करतोय? कॉपरमध्ये करतोय पहा. आता हे कन्वर्जन कशा प्रकारे होईल पहा. ओके, सो Cu+2 ion aqueous, it gets converted into
कॉपर सॉलिड. आता हे कन्वर्जन केव्हा पॉसिबल आहे? वेन कॉपर प्लस 2 आयन्स गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. So when copper 2 plus ions gains 2 electron, then there is a formation of neutral copper takes place. In this process, there is a gain of electron takes place, and therefore this process is called as a reduction. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. ओके. नाऊ आता या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिडक्टंट म्हणजे रिड्युसिंग एजंट फाइंड आउट करायचं आहे. ओके. बिफोर दॅट मी इथं प्रोसेसला नाव देतो पहा. दिस प्रोसेस इज रिडक्शन. ही प्रोसेस कोणती आहे? रिडक्शन. ओके. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन काय झाले? इलेक्ट्रॉन गेन झाले. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. आता इथं आपल्याला काय करायचं पहा. आपल्याला या केसमध्ये ऑक्सिडंट मीन्स ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. अँड रिडक्टंट मीन्स रिड्युसिंग एजंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता पहा ऑक्सिडंट काय फाइंड आउट करायचं आहे? ऑक्सिडंट अँड रिडक्टंट हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मी तुम्हाला सिंपल टेक्निक काय सांगितलं होतं पहा. ज्याचे ऑक्सिडेशन होते तो रिडक्टंट. ज्याचे ऑक्सिडेशन होते बरोबर तो काय? दॅट इज अ रिडक्टंट. ज्याचे ऑक्सिडेशन होते तो रिडक्टंट. ओके. मग पाहता इथं ज्याचे ऑक्सिडेशन होते तो रिडक्टंट. मग कोणाचे ऑक्सिडेशन झालं? झिंकचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन ऑफ झिंक टेक्स प्लेस अँड मीन्स झिंक इज अ रिडक्टंट. झिंक हा झाला रिडक्टंट. सो रिडक्टंट मीन्स रिड्युसिंग एजंट. ओके. आणि ज्याचे रिडक्शन होते पहा पुन्हा एक वेळा पहा टेक्निक. ज्याचे रिडक्शन होते ओके ज्याचे रिडक्शन होते दॅट वन इज द ऑक्सिडंट. सो ज्याचे रिडक्शन होते तो ऑक्सिडंट. पाहता इथं ज्याचे रिडक्शन होते तो ऑक्सिडंट. कोणाचे रिडक्शन झाले? कॉपर प्लस 2 आयनचे. मीन्स इट इज अ ऑक्सिडंट. ऑक्सिडंट मीन्स ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. आता हीच रिॲक्शन पहा मी इथं या फॉर्मॅटमध्ये बसवतो. इथं पहा इलेक्ट्रॉन कोणी डोनेट केले? झिंकने इलेक्ट्रॉन डोनेट केले. बरोबर आहे. आणि मग झिंकचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. पहा इथं ऑक्सिडेशन. आणि इथं काय फॉर्म झाला? Zn प्लस 2 आयन. किती इलेक्ट्रॉन लूज केले? 2 इलेक्ट्रॉन लूज केले. ओके. इलेक्ट्रॉन्स कोणी गेन केले? कॉपर प्लस 2 आयन्सने इलेक्ट्रॉन गेन केले. कॉपर प्लस 2 आयन्स गेन्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? इट गेन्स 2 इलेक्ट्रॉन अँड इट गेट्स कन्वर्टेड इन टू न्यूट्रल कॉपर. त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? न्यूट्रल कॉपरमध्ये झालं. ओके. सो हिअर लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. So in this reaction oxidation and reduction reaction takes place simultaneously and therefore this reaction is called as a redox reaction. Okay. आता हाच कन्सेप्ट पहा नेक्स्ट स्लाइड मध्ये मी कव्हर केलाय. इथं पुन्हा मी तुम्हाला ट्रिक्स दिलेत पहा. ज्याचे ऑक्सिडेशन होते तो काय असतो? दॅट वन इज द रिडक्टंट. मग ऑक्सिडेशन कोणाचे झालं? झिंकचं झालं. झिंकचं म्हणजे झिंक हा काय झाला? झिंक हा झाला रिडक्टंट. ओके. आणि ज्याचे रिडक्शन होते दॅट वन इज द ऑक्सिडंट. मग कोणाचे रिडक्शन झाले? कॉपर प्लस 2 आयनचे रिडक्शन झाले. मीन्स इट इज अ ऑक्सिडंट. इथं लक्षात पहा. सो दिस वन इज द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट. ओके. आता या स्लाइडचं तुम्ही प्रॉपर स्टडी करून घ्या. नंतर इथे एक एक्झाम्पल दिलंय पहा. आता हे एक्झाम्पल तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे. ओके. रिॲक्शन केअरफुली ऑब्झर्व करा. ऑक्सिडेशन स्टेट्स इथं प्रोव्हाइड केलेत. ओके. आणि डिटेल्स पण इथं प्रोव्हाइड करून दिलेत मी. सो दिस वन इज द बेसिक पार्ट ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा बेसिक पार्ट आहे. याच्याशिवाय इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधले पुढचे कन्सेप्ट हे तुम्हाला समजणं शक्यच नाही. त्यामुळं हे कन्सेप्ट अगोदर परफेक्ट असले पाहिजे. पहा हे पहा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक कन्सेप्टमध्ये मला ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्शन आणि रिड्युसिंग एजंट हे कन्सेप्ट यूज करावे लागणार आहेत. त्यामुळे मी पुढे गेल्यानंतर पुढच्या लेक्चर्समध्ये मी पुन्हा हे डीपमध्ये एक्सप्लेन करणार का? तर प्रश्नच नाही. हे इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर आहे. त्यामुळे मी हे डीपमध्ये एक्सप्लेन केलं. ॲक्च्युली हा 11चा पार्ट आहे.
परंतु या टॉपिकचा बेसिक कन्सेप्टच हा आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री रिडॉक्स रिॲक्शन शिवाय आपण स्टडीज करू शकत नाही आणि म्हणून हे मी पुन्हा एक वेळा रिवाइज केलं. सो दिस वन इज द पार्ट फर्स्ट फ्रॉम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं हे फर्स्ट लेक्चर आहे. ओके, आता सेकंड लेक्चर पासून आपण काय करूया, ऍक्च्युअली इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले कन्सेप्ट स्टार्ट करूया. सो दिस वन इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री पार्ट फर्स्ट. वी स्टडीड द बेसिक कन्सेप्ट दॅट इज रिडॉक्स रिॲक्शन.